उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली, 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 अवघी चिंता वारली. संत दर्शनी आला संत दर्शनी आला संत दर्शनी आला संत दर्शनी आला पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी. करुणी पोटी दाखवू, करुणी पोटी दाखवू, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू. संत दर्शनी आला संत दर्शनी आला, संत दर्शनी आला संत दर्शनी आला. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. तोया भावा सापडला, तोया भावा सापडला, तोया भावाचा पडला, तोया भावाचा पडला, तोया भावाचा पडला, तोया भावाचा पडला. संत दर्शनी आला संत दर्शनी आला, संत दर्शनी आला संत दर्शनी आला. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. तुकाराम, 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 तुकाराम. निमगाव सावागावामधील आमच्या पवार कुटुंबियांच्या निवासस्थानी सद्गुरू शरणपुरी महाराजांचा दिंडी सोहळा आज सकाळी या ठिकाणी विसावलेला आहे. 18 वर्षापूर्वी हा दिंडी सोहळा खडकवाडी ते श्री क्षेत्र देव असा सुरू झाला आणि त्यावेळेला आपल्या खडकवाडीचे काही ग्रामस्थ त्या ठिकाणी आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की आमचा दिंडी सोहळा या मार्गे जाणार आहे, तर आपल्याकडनं आम्हाला या ठिकाणी सकाळची नाश्त्याची व्यवस्था व्हावी. आणि त्यावेळेला डॉक्टर साहेबांनी त्यांचे सर्व सहकारी आलेले होते आणि त्यावेळेपासून दरवर्षी आपले सगळे वारकरी तुकोबार यांच्या भेटीला जात असताना आमच्या छोट्याशा विनंतीला स्वीकार करून तुम्ही या आमच्या कुटुंबाच्या मध्ये या ठिकाणी दरवर्षी येता. आम्हालाही आनंद होतो, कारण शेवटी साधू संत इथे घरासोची दिवाळी दसरा. आपल्या आयुष्यामध्ये संसारामध्ये आपण काही जरी कमवलं किंवा किती जरी कमवलं तरी ते संतांची ज्या वेळेला सेवा आपल्या हातून आपल्या कुटुंबाकडून ज्या वेळेला घडते ते खऱ्या अर्थानं ते आपण कमवलेलं सार्थकी लागतं असं या ठिकाणी माझं मत आहे. आपण या दिंडीच्या निमित्तानं आमचे बेलकर महाराज आहेत, बाबा महाराज खामकर सुद्धा या ठिकाणी आज आले आहेत, डॉक्टर साहेब या ठिकाणी आहेत. या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला आणि ही दिंडी आमच्या कुटुंबाकडे तुम्ही आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या संयोजकांचं मनापासून आभार मानतो. आणि दरवर्षी दिंडी न चुकता या ठिकाणी आली पाहिजे, कारण बऱ्याच वेळा असं होतंय की ज्यावेळेला कुठेही व्यवस्था होत नाही त्यावेळेला लोक एखाद्या व्यक्तीकडे दिंडी घेऊन जातात आणि त्याच्यापेक्षा दुसरा चांगला माणूस भेटला का मग लगेच काही वर्षानंतर दिंडीची जागा बदलतात. पण अडचणीच्या काळात पडत्या काळात ज्यांनी मदत केली त्यांना कधी विसरायचं नसतं आणि म्हणून दिंडी आमच्याकडे या ठिकाणी दरवर्षी न चुकता आली पाहिजे एवढीच अपेक्षा बेलकर महाराज माझी आपल्याकडे आहे. कारण एक दिंडी आमच्याकडे अशी झालेली होती, पण मी संयोजकांना जरा थोडं माझ्या भाषेमध्ये सुनावल्यानंतर पुन्हा ते त्या ठिकाणी जागेवर आले, तर मग आपल्याला तशी करण्याची आवश्यकता भासणार नाही. अतिशय आणि इतकी मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी आज खडकवाडीवरून तुकोबारायांच्या भेटीला चालले, जवळपास 200च्या आसपास लोक सगळे, आणि शिवाय भजन म्हणत सगळे गात जागा प्रेम मागा विठ्ठला या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे आपण सगळी दिंडी त्या ठिकाणी घेऊन चाललेला आहात. मी आपल्या दिंडी सोहळ्याचं आमच्या कुटुंबाच्या वतीनं
निमगाव सभा ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या प्रत्येकाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुकोबारायांची सेवा, साधू संतांची सेवा, जगदीश परमात्मा पांडुरंगाची सेवा आपल्या सगळ्यांच्या हातून घडावी एवढी माफक अपेक्षा व्यक्त करून आपल्या सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो. जय जय रामकृष्ण हरी.